फ्रेंड्स, कोणाला विश्वाससुद्धा पटणार नाही, घरच्या किचनमधला हा छोटासा दिसणारा मसाला आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर आहे. हे जे लवंग आहे, आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या किचनमध्ये अवेलेबल असतं. हे फक्त आपल्या जेवणाची चव वाढवत नाही, तर आपल्या केसांची मुळेसुद्धा स्ट्रॉंग करतं. त्याचबरोबर केसांना मजबूत केल्यामुळे केस वाढायला मदत होते. अकाली जे केस आपले कमी होतात, बारीक होतात, ते सुद्धा समस्या दूर होणार आहे. तर चला वाट कुणाची बघताय, बघूया आता ह्याचा उपयोग कसा करायचा. आपण इथे घेतलेलं आहे जे लवंग, इथे फक्त आपल्याला 10-15 लवंग घ्यायचे आहेत. आता ह्याच्या पुढच्या स्टेपसाठी आपण आलेलो आहे किचनमध्ये. गॅस चालू करायचं, त्यावर एक छोटंसं मी पातेलं ठेवलंय. त्यामध्ये आपण इथे पाण्याचा वापर करणार आहे. इथे मी एक्वागार्डच्या पाण्याचा वापर केलेला आहे, म्हणजे फिल्टर पाणी. खारं पाणी किंवा बोरचं पाणी अजिबात वापरू नका, त्यामध्ये केमिकल्स असतात आणि ते आपल्या केसांसाठी चांगले नाही, घातक असतात. आता बघा, पाण्यामध्ये हलकासा गरम झालेला आहे. आता त्यामध्येच आपल्याला हे लवंग घालायचे आहे. लवंगमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीमायक्रोबियल्स गुणधर्म असतात, जे स्कॅल्पमधील रक्ताभिसरण वाढवतात. यामुळे नवीन केस उगवण्यास मदत होते आणि डोक्यातील खाज किंवा इन्फेक्शनसुद्धा दूर होते. आता ह्याच लवंगबरोबर आपल्याला आणखी एक घटक घालायचा आहे, ते म्हणजे मेथीदाणा. मेथीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि निकोटिनिक ॲसिड असते, जे केसांची मुळे मजबूत करते आणि केस गळणे थांबवते. हा कोंडा दूर करण्यास आणि केसांना नैसर्गिक चमक देण्यास मदत करते. आता आपण इथे घ्यायचा आहे 1 चमचा मेथीदाणा. ह्यामध्ये जास्त आपण इन्ग्रेडियंट्सचा वापर केलेला नाही आहे. कमी इन्ग्रेडियंट्समध्ये तयार होणारा हा जो घरगुती उपाय आहे, तुमच्या केसांच्या सर्व समस्या दूर करेल. आता ह्या पाण्यामध्येच आपल्याला मेथीदाणा टाकायचा आहे. आता दोन्ही पदार्थ घातल्यानंतर छानपैकी त्यांना मिक्स करायचं आहे. इथे जे आपण केसांसाठी एक टॉनिक तयार करत आहे, त्याला बनण्यासाठी मिनिमम 10 ते 12 मिनटं लागणार आहे. कमी गॅसवर म्हणजे स्लो गॅसवर आपल्याला हे छानपैकी शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्यांच्यात ते जे पण गुणधर्म आहेत ते पाण्यामध्ये रिलीज होतील आणि आपल्याला त्याचा चांगला फायदा होईल. इथे बघू शकता, छानसा सोनेरी रंग इथे आलेला आहे, म्हणजे ह्यांच्यातले जे पण गुणधर्म आहेत छानपैकी रिलीज झालेले आहेत. आता ह्यामध्ये अधीमधी आपल्याला हे पाणी ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ते छानपैकी मिक्स होतील. माझ्या प्रिय सखींनो, हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या सिटीतून किंवा गावातून बघता, नक्की मला कमेंट करून सांगा. तुमचा एक कमेंट मला नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी प्रोत्साहन देते. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रपरिवाराबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आता हे पाणी तयार झालेलं आहे. गॅस बंद करा आणि ह्या पाण्याला थंड होण्यासाठी असंच ठेवा. बघू शकता, गॅस बंद केल्यानंतर पण पाण्याला छानशी उकळी येत आहे, कारण आपण स्टीलच्या भांड्यात हे छानपैकी गरम करून घेतलेलं आहे. आता हे नॉर्मल थंड होऊ द्यायचं आहे. आता नेक्स्ट स्टेप काय आहे, चला ते पण बघूया. आता इथे आपण स्टीलचं भांडं घेतलेलं आहे आणि इथे गाळण घ्यायचं. अगर तुमच्याकडे एखादा सुती कापड असेल, त्याचा पण सुद्धा वापर करू शकता. आणि आता हे पाणी गाळून घ्यायचं. तर इथे आपलं DIY हेअर टोनर आज तयार झालेलं आहे. आता ह्याचा उपयोग नक्की कसा करायचा ते पण बघूया. पण त्यापूर्वी बघू शकता, ह्याच्यातली जी मेथी आहे छानपैकी शिजलेलं आहे, म्हणजे ह्याच्यातलं जे पण गुणधर्म आहे ते पाण्यात आलेलं आहे. आता हे आपण जे टोनर तयार केलेलं आहे, त्याचा नक्की उपयोग कसा करायचा आपण ते पुढे बघणारच आहे. पण ह्यामध्ये आपल्याला आणखी एक असा घटक घालायचा आहे, जो आपल्या केसांसाठी खूप चांगला आहे. ज्यांची पण केसांची हेअरलाईन पाठीमागे गेलेली आहे, त्यांच्यासाठी तर हे वरदानच आहे. चला ते काय आहे पाहूया. ते आहे रोजमेरी ऑइलचा एसेन्स. इथे बघा, आपण रोजमेरीचा उपयोग करणार आहे. रोजमेरी हे केसांसाठी खूप फायदेशीर असतं. रोजमेरी ऑइलच्या केसांच्या वाढीसाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं. याचे 4-5 थेंब आपण टोनरमध्ये वापरले तर तो सुगंध पण चांगला येतो आणि केसांना चांगली नरिशमेंट देते. त्याचबरोबर केस मऊसूद राहतात. अगर तुमच्याकडे अशा प्रकारचा इसेन्शियल ऑइल नाही, तर त्याऐवजी काय वापरायचं ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईन. आता हे टोनर बनवलेलं आहे, छानपैकी मिक्स करायचं. आता ह्याचा उपयोग कसा करायचा, चला ते पण बघूया. सर्वप्रथम आपल्याला केस विंचरून घ्यायचे आहेत, केसांमध्ये गुंता ठेवायचा नाही. आता हे जे आपण टोनर बनवलेलं आहे, आता त्याला वापरण्यासाठी आपल्याला स्प्रे बॉटल लागणार आहे. अगर तुमच्याकडे स्प्रे बॉटल नाही, तर ह्याचा वापर कसा करायचा ते पण सांगते. गोळा ह्या पाण्यामध्ये बुडवायचा आणि केसांच्या मुळांना अप्लाय करायचा. अगर
तुमच्याकडे अशी बॉटल आहे तर खूपच कन्व्हिनियंट होणार आहे. आता ह्या बॉटलमध्ये आपण जो हा टोनर बनवलेला आहे तो आता ह्यामध्ये ट्रान्सफर करायचा आहे. अशा प्रकारच्या स्प्रे बॉटलमुळे आपल्याला हे वापरणं खूप सोयीस्कर होतं, कन्व्हिनियंट होतं आणि त्याचबरोबर आपल्याला हे कुठेही ठेवण्यामध्ये चांगलं राहतं. म्हणजेच पाणी ह्यातलं जे आहे ना ते सांडत नाही आहे. आता ह्यामध्ये आपल्याला हे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे टोनर. बघू शकता जेवढी बॉटल आहे तेवढंच परफेक्ट इथे टोनर तयार झालेला आहे. आता हे केसांच्या मुळांना आपल्याला अप्लाय करायचा आहे आणि हा जो टोनर आपण तयार केलेला आहे तुम्ही मिनिमम 6 ते 7 दिवस याचा वापर करू शकता. त्या व्यतिरिक्त करू नका. अगदी ते उरलं तर फेकून टाका, कारण ह्यामध्ये आपण कोणतेही प्रिझर्वेटिव्हचा वापर केलेला नाही आहे, त्यामुळे हे जास्त दिवस टिकत नाही. मी तर तुम्हाला सजेस्ट करणार जेवढी गरज आहे तेवढंच बनवा आणि वापरा. मग हा तुम्हाला उपाय कसा वाटला नक्की कमेंट करा. भेटूया अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद.